सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 17 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आशूनं ससा आणि कासव या गोष्टीचा खूपच भन्नाट आणि हटके बोध सांगितला आणि सगळे रॉयल बॉयज हसायला लागले. आणि आता राहुलचं पोरगं चालत आलं. सगळ्यांना हसताना बघून ते सुद्धा थोडंसं हसलं आणि त्यानं आता आशूचं दप्तर बघितलं आणि त्याला काहीतरी नवीनच वाटलं त्यामध्ये. मग तो कोणाला काही काळाच्या आतच पळतच आला आणि आशूच्या सगळ्या वस्तू बघितल्या आणि पुस्तक घे दे फेकून, वही ओढ हातातली आणि दे फेकून असं करायला लागला. त्याच्या कामाचा वेगही फारच होता. खूपच चलाक होतं ते. त्याच्या हातातून आशूनं वही घेतली नाही तोपर्यंत ते पुस्तक ओढायचं. पुस्तकही त्याच्या हातातून काढून घेतलं की लगेच ते कंपास ओढायचं आणि शेवटी आशूची पाटी पेन्सिल घेतली आणि पळून निघाला. आणि आशू जाम वैतागला आणि त्याला म्हणाला, नीतू याला हात लावू नकोस. पण नीतू आता ऐकतोय होय. तो आशूला खूपच दमवायला लागला आणि आशू वैतागून म्हणाला, बाबा या बेण्याला तिकडं न्या बरं. अहो किती त्रास देतोय मला, अभ्यास करू देत नाही. आणि अर्जुन म्हणाला, ए सचिन जा रे त्याला घेऊन ये. आणि सचिन म्हणाला, ए नाही बाबा अजिबात नाही. या राहुलला उचलू का? हवा तर त्याला मांडीवर घेऊन बसतो, पण हे पोरगं नको. आणि अर्जुन राहुलला म्हणाला, राहुल तू तरी जा. राहुल म्हणाला, नाही बाबा मी सुद्धा जाणार नाही. त्याला कशाला हात लावा आणि आग्या मोहळ उठवा. नुसता मिरची झोंबल्यासारखा थै थै नाचतो तो माझा हात लागला की. आणि मी तर त्याचा 24 तास तोंडासमोर असतो. माझा राग येऊन कधी पण तो मला लाद घालू शकतो. सचिन त्यापेक्षा तू जा. थोडा वेळ पकड त्याला आणि बाजूला ठेव. पण सचिन जाईना. मग राहुल म्हणाला, अर्जुन तू जा ना, तुला काय होतंय? तुझं ऐकतो तो. आम्ही सगळे कसे ऐकतो. आणि अर्जुन म्हणाला, ए नाही मला इतक्या लहान मुलांकडून लाथा खायची सवय नाही. आणि राहुल हसून म्हणाला, भाड्या तू फक्त तुझ्या बायकोच्याच लाथा खातो हो ना? आणि सचिन हसून म्हणाला, फक्त लाथा खात नाही राहुल, डोक्यावर पाय पण घेतो. आणि राहुल म्हणाला, हां ते कसं चालतं याला? अर्जुन म्हणाला, घोड्या बायकोच्या लाथा खाईन किंवा तिचे पाय डोक्यावर घेईन, कारण तो सगळा प्रवास सुखाचा असतो. इथं तुझ्या पोराची लाथ खाल्ली माझ्या न्यूनगंडा स्थळावर तर मी डोळे पांढरे करून पडायचो आणि स्वर्गाच्या वारीत सामील व्हायचं. ए सचिन जा ना पटकन, तो बघ किती आशूला त्रास देतोय. त्याची सटकली ना तर मार खाईल रे पोरगं. सचिन म्हणाला, नाही अजून मी सिरियसली सांगतोय अर्जुन की मी जाणार नाही. मगाशी खूप मोठ्यानं दिली त्यानं लाथ, मारता वाचलो मी. असं कसं पोरगं आहे रे तुझं राहुल. यार कसं पण हातपाय मारते पाण्यात मारल्यासारखे. आणि बसेल तिकडे लाथ बसेल. गड्याला अजिबात फिकर नाही कशाचीच. आणि त्यानं मारली एखादी लाथ जीव खाऊन आणि बसली एखादी माझ्या जिव्हारी तर माझं काही खरं नाही. आधीच आणखीन एक बाळ हवं आहे मला आणि त्या आतच काही अनर्थ घडायला नको. असं म्हणून सचिननं दोन्ही मांडीच्या मध्ये हात ठेवला. आणि राहुल हसून म्हणाला, बेन्या किती जपून ठेवशील त्या संसाराच्या मुळीला तू. आता काय ती संसाराची मुळी उघळून पिणार आहेस की काय? सचिन म्हणाला, रावल्या तू जर उघळून पित असशील तर मला ती प्यायला हरकत नाही. माकडा तुझं पोरगा आहे तुला ऐकत नाही होय. राहुल म्हणाला, माझं असलं तरी आक्रस ताळेपणात आईवर गेलं या ते. आता इकडे नीतूने खूप दमवलं होतं आशूला. तरीही आशू त्याला गोड बोलून समजून सांगत होता, कारण आता तो सुद्धा अर्जुनराव सारखाच होता. समोरच्याचे 100 अपराध झाल्याशिवाय हात लावणार नव्हता. मग आशू म्हणाला, नीतू मी तुला खेळणी देतो. असं म्हणून त्यानं त्याला खेळणी आणून दिली. पण नीतूचा पुन्हा आवडता उद्योग सुरू झाला. दप्तरातून आशूची पुस्तकं फेकून द्यायची बाहेर आणि त्यामध्ये खेळणी भरायची. आणि आशू रडकुंडीला आला आणि म्हणाला, बाबा मी याला फटका देईन बरं का. आणि अर्जुन म्हणाला, ए नको आशू थांब, मारायचं नाही. असं म्हणून अर्जुन त्याच्याजवळ गेला आणि नीतूला शिट्टी वाजवली. आणि नीतू पुन्हा त्याचे पांढरे दात दाखवत हसला. आणि अर्जुन म्हणाला, इकडे ये मी तुला काहीतरी गंमत सांगतो.
पण नीतूनं अजिबात ऐकलं नाही. तो त्याच्या कामात मग्न होता. मग इतक्यात मयुरी आली चेंज करण्यासाठी साडी घ्यायला, आणि तिनं कपाटाची अवस्था पाहिली आणि डोक्यावर हात मारून घेऊन म्हणाली, अरे बाप रे, आता हे काय आहे? आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, हे आम्ही नाही केलं, आशूनं पण नाही केलं, आणि आम्ही तिघांनी पण नाही केलं, ते सगळं नीतूनं केलं. आणि मयुरी हसली आणि म्हणाली, आता तुम्ही तिघांनी केलं असं मी म्हणेन का? काय तुम्ही पण तो इतका राडा घालेपर्यंत तुम्ही काय करत होता? असं म्हणत म्हणत तिनं कपडे आवरायला सुरुवात केली. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, त्या माकडानं माझी अंडरवेअर खिडकीच्या बाहेर टाकली, तेवढी घेऊन ये ना. आणि ती म्हणाली, बाप रे, आणि तुम्ही फक्त बघत बसलात? आणि राहुलनं इतक्यात तोंडावर बोट ठेवलं आणि मी फेकायला सांगितली तुझी अंडरवेअर, असं सांगू नको, असा इशारा केला अर्जुनला. आणि अर्जुनराव म्हणाले, खेळू दे ग, खेळत खेळत टाकली, मुलगा आहे म्हणून खेळू दिलं. आणि ती बोलण्याच्या ओघात म्हणाली, अंडरवेअर काय खेळण्याची वस्तू आहे का अर्जुनराव? आणि आता अर्जुनरावांना बरंच काय काय सुचत होतं बायकोला चावटपणा करून बोलायला, पण त्यांनी अजिबात बोलले नाहीत. तोंडाला कुलूप लावलं. बाकीची माकडं होती ना म्हणून तो गप्प बसला. पण मयुरीच्या मनात आलं की अर्जुनराव पुढचं काय चावट बोलू शकतील. त्यांचा मनाचा अंदाज आता तिला अचूक येत होता. आणि ती गुपचूप बसली आणि पटकन साडी घेऊन पळाली आणि म्हणाली, आशू, तू पण तुझे कपडे घाल, आणि आहो, तुम्ही पण आवरा ना, तसेच बसलात का? मग अर्जुनराव म्हणाले, आमचं काय तेव्हा, पॅन्टची चेन नीट लागली का तेवढं बघायचं, मग बाकी कसं पण असलं तरी चालतं. तुमच्यासारखं इथं पिन लावा तिथं पिन लावा असं नाही करत आम्ही. उगीच 17 ठिकाणी पिना मारतात, मग त्याच पिना नवराजवळ आला की त्याला टोचतात आणि त्याची हवाच जाते आणि दमही जातो. तशी मयुरी खूप हसली आणि म्हणाली, नालायक कुठले, आणि साडी घेऊन निघून गेली. आणि राहुल हसून म्हणाला, अर्जुन यार, आज कळलं की बायका कशात टोचतात पुरुषांना. माझा नेहमी हाच गैरसमज होता की फक्त आपणच टोचतो त्यांना. आणि इकडे लताच्या रूममध्ये आता तिघीही बसल्या होत्या आणि मयुरी साडी चेंज करत म्हणाली, मग कोमल, अगं घेऊन ये नीतूला, तो आशूला खूप त्रास देतोय. आता कोमल होती आळशी. ती म्हणाली, ताई, अगं खरंच खूप दमवत असतो तो मला. दिवसभर घरी माझ्याकडेच असतो, सतत हे काढून दे, ते ठेव, तेच नको, हेच उचल, हे इथेच नको, असं सुरू असतं त्याचं. राहुल शेतात असतात. आई आबा आता थकले आहेत. याच्या उत्साहापुढे त्यांचा दम टिकत नाही. मग माझ्याच मागे लागतो. त्याच्यासोबत खेळतच बसावं लागतं मला, आणि घरातली कामंही बघावी लागतात. आणि असं कुठे बाहेर गेलं की थोडासा सोडला की बरं वाटतं. आता सतत 24 तास माझ्याकडेच असतो. राहुल तर त्याला घेतच नाहीत, म्हणून त्याला राहुलची सवय नाही. आणि मला येतो बघ कंटाळा. तो शांत असता तर काय गोष्ट वेगळी होती, पण मीही कंटाळून जाते त्याला सांभाळून. आणि इतक्या कडकडीपणामुळे त्याच्या अंगाला सुद्धा लागत नाही, तब्येत सुधारत नाही. आणि वरून राहुल मलाच ओरडतात की तुझं घराकडे पण लक्ष नाही आणि पोराकडे पण लक्ष नाही. आता तूच सांग, आता मी तरी काय करू? मयुरी म्हणाली, अगं मुलं लहान असतात तेव्हा प्रत्येक बाईची हीच अवस्था असते. आणि आज तू घरी स्वयंपाक केला नाही, शिळ्या भाताला फोडणी दिली, हे यांना कसं कळलं? बघितलं ना कसं बोलले अर्जुनराव? कोमल म्हणाली, आता दुसरं कोण सांगणार? राहुलच म्हणाले असतील. पण ताई, कसे आगाव आहेत बघितलं ना. भाताचं तेवढं सांगितलं, पण 2-3 सफरचंद, संत्र्या, 2 ग्लास दूध पिले ते नाही सांगितलं त्यांनी. मुद्दाम मला शिव्या बसवण्यासाठी असं केलं त्यांनी. आणि मला वाटलं की भात वाया जाईल ना गं, म्हणून मी दुसरं काहीच केलं नाही. मयुरी हसली आणि म्हणाली, मग तू सांगायचं ना मगाशीच अर्जुनरावांना. कोमल म्हणाली, आता आपल्याच नवऱ्याचं खायला काढायचं होय आपण. घेतले 2 शब्द ऐकून जिजूचे तर काय फरक पडतो. बरं थांब, मी ना आता नीतूला घेऊनच येते, असं म्हणून ती निघाली. आणि आसावरी म्हणाली, काकू, मी आणू का त्याला? कोमल म्हणाली, जा आण. मग आसावरी गेली आणि नीतूला समजावत म्हणाली, चल, मावशीने बोलावलं आहे. पण तो तिच्यासोबत जात नव्हता. मला इथेच खेळायचं आहे असा हट्ट करत होता.
आणि त्यानं आशूची अंकलिपी ओढली. त्या दोघांच्या ओढाओढीत तिचं पान फाटलं आणि आशूला भयंकर राग आला आणि त्यानं जीव खाऊन एक ठोका दिला त्याला. तसा नीतू फरशीवर पडला आणि पडल्या ठिकाणीच हातपाय झाडून झाडून रडायला लागला. आणि आता मात्र अर्जुनराव पळाले. त्याला समजवायला लागले, पण तो ऐकत नव्हता. डोळ्यातून पाण्याचा थेंब येत नव्हता, पण नुसता टाहो फोडला होता त्यानं. घशाच्या शिरा ताणून ताणून रडत होता. आणि अर्जुन म्हणाला, बाप रे, अरे ओरडून ओरडून मरेल हा. इतकाच जीव आहे त्याचा, अंगामध्ये कसलंच मांस नाही आणि किती ओरडतोय. आणि अर्जुन कानात बोट घालून म्हणाला की यार, याचा भोंगा कसा बंद करायचा आणि याचा कुठून आवाज येतोय काय माहीत. ए राहुल, याचा आवाज बंद करायचं बटन कुठे आहे का ते तरी सांग. राहुल म्हणाला, आता मला ते माहीत असतं तर मीच नसतं का दाबलं. मग अर्जुन किचनमध्ये पळाला आणि तिथून केळी आणली आणि सोबतच फ्रीजमधून चॉकलेटसुद्धा आणलं. आणि त्याला म्हणाला, नीतू हे बघ. चॉकलेट बघून तो रडायचं सोडून अर्जुनकडे आला. फक्त कॅडबरी घेतली आणि अर्जुन म्हणाला, केळी घे ना. तर म्हणाला, केळी खावा तुम्हीच. अर्जुन हसला आणि म्हणाला, राहुल, तुझं पूर्व चॅप्टर आहे बरं का. फक्त गोड गोड चॉकलेट पाहिजे आणि त्याला माहीत आहे पुरुष केळी खाऊ शकत नाही. सचिन म्हणाला, अर्जुन, त्या बारक्या पोराला तरी सोड रे. मग अर्जुनने त्याच्या त्या जीन्स पॅन्टच्या 17 असलेल्या खिशांपैकी दोन्ही खिशात 2 केळी कोंबली आणि म्हणाला, बाप रे, कसली ही भिकाऱ्यासारखी पॅन्ट आहे. याला सगळी ठिगळंच ठिगळं आहेत. आणि राहुल म्हणाला, तुझ्या मेहुणीची चॉईस, आजकालची फॅशन नाही का. मग अर्जुन त्याच्या खिशात केळी घालून म्हणाला, नीतू, चॉकलेट संपलं की हे केळी खायची. आणि नीतूने आता दोन्ही केळी घेतल्या आणि दिल्या बेडवर फेकून. आणि सचिनच्या डोळ्यावर नेमकं केळ लागणार होतं, पण त्यानं सावध राहून केळी कॅच करत म्हणाला, अरे अरे, कोणाला तरी लागली असती ना, याचा विचार तरी करत जा. राहुल, तुझा कोसा फारच बिलिंदर आहे. राहुल, हे खूपच विचित्र आहे रे. अरे, याला कसलीच समज नाही. राहुल म्हणाला, समजत कसं नाही, चॉकलेट घ्यायचं कसं समजतं तेवढं, भाड्याला फायद्याचं तेवढं कळतं. आणि मी एक काळा आहे म्हणून बायको गोरी केली यार. निदान पुढची पिढी उजळेल म्हणून. त्याचा आणि याचा काय संबंध. हे बेनं सुद्धा माझ्यावरच गेलं. अर्जुन म्हणाला, संबंध आहे याचा अर्थ कोमल ज्याची जास्त मनमानी चालते ना, त्याच्यासारखीच पोरं होतात. सचिन म्हणाला, म्हणजे अर्जुन, तुझ्या बेडरूममध्ये तुझीच मनमानी चालते हो ना. अर्जुन म्हणाला, ते तर जग जाहीर आहे. आणि राहुल म्हणाला, आपल्याही बेडरूममध्ये आपलीच मनमानी चालते. बायकोला आपण आवाज करू देत नाही. आणि मग शेवटी आसावरी नीतूचा नाद सोडून पुन्हा निघून गेली. मग कोमल आली आणि त्याला घेऊन गेली. तरीही तो अंग टाकून देतच होता. अर्जुन म्हणाला, राहुल, याची शांती घाल बाबा, खूप तापट आहे हा. राहुल म्हणाला, याची शांती घालीपर्यंत मलाच असं वाटतं की भगवी वस्त्र घालून संन्यास घ्यावा, इतका वैतागलोय मी. आता राहुलचा पोरगा इतका त्रास देत होता की त्याच्या आईबापाला सुद्धा त्याला हात लावायला नको वाटायचं. जरा वेळ उसंत मिळाली की त्यांना खूप बरं वाटायचं. मग तो जसा गेला तसा आशूचा जीव भांड्यात पडला. मग सचिन म्हणाला, मग राहुल पिल्लू पिल्लू घेतो की नाही. राहुल म्हणाला, सचिन, तुला आठवण आहे का रे पिल्लू पिल्लूची. आशू म्हणाला, बाबा, पिल्लू पिल्लू म्हणजे काय हो. आणि अर्जुन म्हणाला, ए भाड्यानो, आशू आहे इथे, त्याच्या देखत गप्प बसा, बोलू नका काही. माझ्या बायकोला कळलं ना तर माझं काही खरं नाही. राहुल म्हणाला, काय, वहिनीला अजून माहीत नाही. सचिन म्हणाला, म्हणजे कोमल वहिनीला माहीत आहे का तुझं पिल्लू पिल्लू. राहुल म्हणाला, नाही रे, तुला माहीत नाही, पण एका रॉयल लेडीजला माहीत झालं ना की अख्ख्या 5ही जणींना माहिती होईल. इतक्या त्या एका जीवाच्या झाल्या आहेत. आणि काय रे अर्जुन, तू घेतोस की नाही. अर्जुन हसला आणि म्हणाला, नाही बाबा. तसा त्याच्या खांद्याला धक्का देत राहुल म्हणाला, हसतोस म्हणजे खरं खरं बोल. अर्जुन म्हणाला, आता मुंबईला वगैरे गेल्यावर अमितसोबत होते थोडीफार, आणि कोणी जास्त आग्रह केला तर. राहुल म्हणाला, आता तुला कोण आग्रह करणार तेव्हा. आणि अर्जुनराव म्हणाले, हे काय, हा सचिन, याला आग्रह करायलाच ठेवला आहे. तसा सचिन खूप हसला आणि म्हणाला, म्हणजे भाड्या, तुझी इच्छा आहे की मी सतत तुला आठवण करून द्यावी हो ना. अर्जुन म्हणाला, मग काय,
आपल्या रॉयल गँगच्या ट्रिपला खूपच उशीर लागतो ना, तोपर्यंत दम निघत नाही. राहुल म्हणाला, चैतन्यकडे ट्रिप आहे ना महाबळेश्वरची, चल आता फोन लावूया आणि दिवसच ठरवूया. आणि लगेच फोन लावला. आणि मग सचिन म्हणाला, मग चैतन्यराव, बर्थडेचं गिफ्ट काय मिळालं? 40 किस मिळाले का? चैतन्य म्हणाला, 41 मिळाले, पण गिफ्ट काहीच नाही मिळालं. यार, बायको फार चेंगट झाली रे. राहुल म्हणाला, तुझ्या तोडीस तोड बायको मिळालेली आहे, जोडा अगदी परफेक्ट शोभतो बघ. चैतन्य म्हणाला, पण ती फक्त मलाच तशी करते, बाहेर मात्र तिचा हात मोकळा असतो. आणि आणखीन एक गोष्ट सांगू का, तिला जर पाठीला, खांद्याला, पायाला खाज सुटली ना, तर ती कंगव्यानं खाजवत नाही. म्हणते कशी, कंगव्याची झीज होईल. मग नवीन कंगवा कुठून आणायचा? पैसे काय झाडाला लागतात का? म्हणून ती कशानं खाजवते माहीत आहे का? आणि थोडं उत्सुकतेने अर्जुन म्हणाला, कशानं खाजवते? चैतन्य म्हणाला, ती तिचा खांदा, तिची पाठ माझ्या दाढीला खाजवते आणि पाय माझ्या टाचेला घासते. अरे देवा, असं म्हणून सगळे रॉयल बॉयज खूप मोठ्यानं हसायला लागले. आणि अर्जुन म्हणाला, शाबास, मानलं मेघाला, तुझी अगदी जिरवणारी आहे बघ ती. जे आम्हाला जमलं नाही ते तिनं करून दाखवलं. चैतन्य म्हणाला, नाहीतर काय, तिने माझा सगळा चेंगूटपणा मोडीत काढायला आणला आहे आणि आता मीच लाजून थोडासा हात ढिला करतो. अरे, एकदा तर तिने घरच केला, माझ्या कंजूसपणाला वैतागली. मी आपला सतत भांड्याच्या साबणात पाणीच राहिली, तो वाया जातो, पावडर वाया जाते, असं तिला टोकायचो. म्हणून तिने चहा केला आणि त्याच खरकट्या चहाच्या पातेल्यात दुसरा चहा करते म्हणाली, नाहीतर उगीच दूध वाया जाईल ना. आणि मी तर तिच्यापुढे हातच जोडले आणि माघार घेतली. राहुल म्हणाला, बरं आहे, आणि त्याचा फायदा आम्हाला होतोय. महाबळेश्वरला कधी जायचं बोल? आणि आशू लगेच म्हणाला, बाबा आत्ताच सांगून ठेवतोय. आता जर मला न सांगता कुठं फिरायला गेला तर बघाच मग. आणि इतक्यात त्याला मच्छर चावला आणि आशू म्हणाला, या मच्छरच्या तर आईला, बाबा मलाच का चावतात हो, असा तो खूप वैतागून म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, अरे ते जास्त ब्रिलियंट माणसांना चावतात आणि जे बापाच्या मागे हट्ट करून लागतात ना, त्यांनासुद्धा चावतात. आणि आशूनं तोंड वाकडं केलं. मग अर्जुन म्हणाला, सचिन ते केळ खाऊन टाक. सचिन म्हणाला, मला नको, मी ऑलरेडी खूप जेवलो आहे. अर्जुन म्हणाला, राहुल तू खा. राहुल म्हणाला, अजिबात नको, तू खा नाहीतर ठेवून दे. मग अर्जुनराव किचनमध्ये केळी ठेवायला गेले आणि इतक्यात त्यांना दिसली बायको. मग त्यांनी जरा इकडे तिकडे बघितलं तर कोणीच नव्हतं. आणि मग हळूच ती केळी सोलली आणि साडीच्या पदरातून तिच्या पोटावर हात ठेवला. तसं तिच्या काळजात धस्स झालं आणि ती लाजून म्हणाली, ईश्वर हे काय? अर्जुनराव म्हणाले, केळ. तुला केळ चारायचं आहे. ती आणखीन हसली आणि म्हणाली, अर्जुनराव हे भलतंच काय, आता आपल्याला निघायचं आहे, चला बरं. अर्जुनराव म्हणाले, जाऊया, पण बायकोला केळ चारल्यावर जायचं. आणि ती लाजून म्हणाली, ईश्वर चावट कुठले, हो बाजूला, ही काही वेळ आहे का? अर्जुनराव आणखीन लाडात येत म्हणाले, तुझी इच्छा असेल तर शक्य आहे, तू फक्त हो म्हण. असं म्हणून त्यानं तिला लव बाईट केला. आणि ती लाजून म्हणाली, अहो घरात किती माणसं आहेत माहीत आहे ना तुम्हाला? अर्जुनराव म्हणाले, म्हणजे तुझी इच्छा आहे, बोल आहे ना? आणि तिनं त्याला लाडात दूर ढकलला आणि म्हणाली, अर्जुनराव भास झाला चावटपणा. तसं अर्जुनरावाने तिच्या पुढे केळ धरलं आणि म्हणाले, अगं हे केळ, तू एक घास खा, मी एक घास खातो, पटकन संपेल. ती म्हणाली, हे केळ होय? आणि तो म्हणाला, हो मग तुला काय वाटलं, चल आ कर आणि खा. ती म्हणाली, नको ना. आणि अर्जुनराव म्हणाले, खा, नाहीतर मी माझ्या तोंडात पकडेल आणि तेच खायला लावेन. मग ती तिच्या हट्टी नवऱ्यापुढे लगेच लोटांगण घालून म्हणाली, बरं द्या इकडे. कारण तिला माहीत होतं, अर्जुनरावांचा सोपा टास्क स्वीकारला नाही तर टास्क त्यांचे अवघड होत जातात आणि मग ते केल्या वाचून पर्यायच नसतो. आणि आता दोघेही एक एक करून घास खायला लागले आणि दोघेही खूप मग्न होते केळ खाण्यात आणि गुलुगुलू बोलत होते. आणि एक एक म्हणता 3 केळी चारली अर्जुनरावांनी तिला. आणि अचानक पाठीमागून थंड हवा सुटली. मयुरी म्हणाले, अहो इतकी थंड हवा अचानक कुठून आली? आणि त्या दोघांनी पाठीमागं पाहिलं तर
त्या नीतूने फ्रीज उघडून त्याच्यात सुसू करण्यासाठी पॅन्ट काढली होती. तसा अर्जुन घाबरला आणि म्हणाला, ए बेन्या, ते तुला टॉयलेट वाटलं काय, चड्डी काढून उभ्यानं करायला? असं म्हणून त्याला तिथून उचलला आणि तो पुन्हा लाथा झाडून रडायला लागला, मला इथंच सुसू करू दे म्हणून.